महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एक अपंग महिलेच्या हातगाडीवरती कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली होती। या संवेदनशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगांच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढण्यात आला। यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या। यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले की परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला। नियमांचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूरसैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली आहे। ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली। हे ठाणेकर ओळखून आहेत। ज्या अधिकाऱ्यांनी त्या माऊलीचा अपमान केला आहे त्याचे तात्काळ निलंबन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरांचा प्रश्न तर म्हणजे एक मोठा इव्हेंटच झाला आहे। मंत्र्यांच्या आशीर्वादाने बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याचे जे नाटक केलं जातं ते निव्वळ दिखावा आहे। कॅमेऱ्यासमोर आले की हातोडा फिरतो आणि कॅमेरे हटले की पुन्हा तोच अनधिकृत बाजार मांडला जातो। मंत्र्यांच्या या सोयीस्कर राजकारणात महापालिका केवळ एक बाहुली बनली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। सांगण्याचा उद्देश असा आहे की तिकडे माणुसकी कुठेही दिसली नाही। ज्या वेळेला आपल्यासारख्या सतर्क पत्रकारांनी हा विषय जेव्हा मांडून धरला त्यावेळेला ह्यांना लाजापोटी ती व्हीलचेअर पुन्हा त्यांना महिलेला देण्यात आली। हा आजचं आंदोलन जे ह्या विषयासाठी आहे की जे अपंगत्व या महानगरपालिकेला आणि ह्यांच्या ह्या सगळ्या कारवाईला झालेलं आहे त्या अनुषंगाने या व्हीलचेअरचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे। नवीन आलेले जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। ते निवेदन अशा प्रकारचं आहे की कुठेतरी माणुसकी तुम्ही जपा आणि जिल्ह्यात शाखेतर्फे आज एक गांभीर्याचं निवेदन देतोय आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती व्हीलचेअर उचलायचा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा आणि 10 दिवसात जर निलंबित झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेतर्फे तिथे खूप मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे। कारण का बघा ह्या ठाण्यामध्ये 7-7 महिन्यामध्ये 12-12 मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहते। अतिक्रमण म्हणजे अनधिकृत इमारत उभी राहू शकते पण एखाद्या माय माऊलीची गरीबाची एका महिलेची तुम्ही व्हीलचेअर काढून घेता। एवढा निर्लज्जाचा कळस जो गाठला गेलाय त्या कळसाला कुठेतरी तुम्हाला लाज असेल। महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली। ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली। तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी।